नमस्कार. काही धर्मगुरूंचं नेहमी वरचेवर असतं की आमच्या धर्मात हे नाही चालत, हे नाही चालत, वंदे मातरम नाही म्हणणार, आम्ही भारत माता की जय नाही म्हणणार, बाकी कशाचीही जय करतील पण भारत माताचं नाही म्हणणार. अशा पद्धतीचे जे फक्त आता एकच नियम करावा, भारत माता की जय म्हणत नाही, वंदे मातरम म्हणत नाही, अशा लोकांना सबसिडी, अशा लोकांना राशन मिळणार नाही, अशा लोकांना मतदान करायचा अधिकार मिळणार नाही. हा जर नियम काढला ना की मग कळेल ह्यांचा धर्म किती कट्टर आहे. वर्षानुवर्ष बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी घेताना ह्यांचा धर्म आडवा येत नाही. देवळाच्या पेटीतले पैशाचा उपयोग ह्यांच्यासाठी केला जातो, त्याला ह्यांचा धर्म कमी होत नाही, त्याला ह्यांना लाज वाटत नाही. आणि फक्त भारत मातेला माता म्हणायला, तिला वंदन करताना ह्यांचा धर्म आडवा येतो. अशा लोकांना काय धडा द्यावा? हा एकच धडा, दुसरा नाहीच. त्या आम्ही लहान होतो ना, आमच्या वेळेला होती, अगदी गाणं सुद्धा होतं, छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम छम छम. आणि दुसरी एक म्हण आहे, सगळ्यांनाच माहीत असेल, हल्ली त्या जातीचा उच्चार करायचा नाही म्हणून म्हणतात, पण ती म्हण होती, टिंबटिंबच्या देवाला वाहनांची पूजा. तसे ह्यांना फक्त एकच जे फुकटचं मिळतं ना ते बंद केलं ना की सगळे लाईनीत येतील, फुकट खाणार आणि माजोरी होणार. कधीच फुकटचं कोणाला देऊ नये. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.